सन्मानित करावं. सन्माननीय राजू देशमुख सर्वांच्या जोरदार टाळ्या. क्रीडा क्रीडा करू दे वडीलकराचे एवढे अर्थाची चळवळ होती धन्यवाद सर. त्यांना पुरस्काराने या ठिकाणी सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या कार्य असंच आपण पुढे होत जाऊ ही मनापासून तुमच्या सदिच्छा आहे. त्यानंतर माननीय शेतकरी प्रतिष्ठान व भारतीय शेतकरी कामगार पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष आदरणीय सर्व विचारमंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील, ॲडव्होकेट मानसीताई मात्रे आणि ज्यांनी लाल बावट्याचा विचार आणि वारसा आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोमाने पुढे नेण्याचा संकल्प केलेले आमचे मित्र बाई मोहन कुंड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. लोक म्हणतात की लाल बावट्या संपलेल्या अशी चर्चा करणारे अनेक लोक आहेत, परंतु अभिमानाने आम्ही सांगतो कॉम्रेड गोविंद पानसरेंनी एक भाषणामध्ये उल्लेख केला होता, मार्क्सवादाचं बीज, मार्क्सवादाचा विचार याचं बीज इतकं पक्क आहे की जोपर्यंत मानवता जिवंत आहे तोपर्यंत लाल बावट्याचे कार्यकर्ते अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात उभे राहतील. आणि तेच चित्र आपल्याला जंतर मंतरवर दिसलं. लाल बावट्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व संघटना उभ्या राहिल्या आणि या देशाच्या 12 वर्षाच्या राजवटीमध्ये पहिला जो राजीनामा घेतला तो लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे झाला. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आम्ही अभिमानाने सांगतो मी या ठिकाणी ज्या नाशिक शहरातून मी आलेलो त्या शहरामध्ये विराज देवान नावाचा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा कार्यकर्ता, आता ज्या आमचा मित्र बळवंत कदम यांचा मरणोत्तर सन्मान झाला तो त्याच संघटनेचा आमचा सहकारी मित्र होता. आज विराज देवान हा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा अखिल भारतीय अध्यक्ष आहे आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं माझा एक सहकारी ज्याला आम्ही एएसएफ मध्ये घडवलं, आज तो देशाच्या पातळीवरती जंतर मंतरच्या या 25 दिवसाच्या संघर्षामध्ये एसएफआय असेल, एएसएफ असेल, आयसा असेल या तिन्ही संघटना आणि काँग्रेस पार्टीच्या दोघांच्या समन्वय करून काम केलं. हा विचार देणारा लाल बावटा आहे आणि ही आमची विचाराची शिजोरी आहे. आज या ठिकाणी पुरस्काराच्या निमित्तानं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटलांचा वारसा आम्ही पुढे नेत असताना आम्हाला अभिमान आहे. या सत्काराला मी 400 किलोमीटर या ठिकाणी फक्त यासाठी आलो की या ठिकाणी नाना पाटलांच्या नावाने मला सन्मान मिळतोय. मला अभिमान वाटतो किसान सभेचा कार्यकर्ता म्हणून, नाना पाटलांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून. जेव्हा हा समृद्धी महामार्ग झाला या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना किसान सभेने 10 जिल्ह्यांचा अभ्यास केला. ताई 10 जिल्ह्याचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांकडे समजून घेतलं की तुमच्या मागण्या काय, परिस्थिती काय. आणि मी अभिमानाने सांगतो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वात चांगला मोबदला शेतकऱ्यांना आपल्याला मिळाला असेल तर समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मिळाला आणि तो मिळवण्याचा मध्ये किसान सभेचा आणि नाना पाटलांच्या वारसाचा काम करणाऱ्यांच्या सहकार्यांची भूमिका होती. याचा मला साथ अभिमान आहे. आणि आजही देशामध्ये गुणांक 2 ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं ताई, गुणांक 2013च्या कायद्यामध्ये जे आपण मिळवलं होतं ते फक्त समृद्धी महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. त्यानंतर नितीन गडकरींनी गुणांक 2चा गुणांक बंद केला, गुणांक 1 आणि फक्त त्याच्याने मोबदला दिला जातोय. परंतु समृद्धी महामार्गाबाधित शेतकऱ्यांसाठी लढलो आणि या देवेंद्र फडणवीसची राजवट तेव्हा होती. शेतकऱ्यांना गद्दार म्हणाले आणि आमचे शेतकरी म्हणाले तो आमच्या
21,000 रुपयाचा पुरस्कार हा पुढच्या महिन्यामध्ये मित्र नाशिक पाहतं मुंबईमध्ये आम्ही करणार आहोत. या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज महाराष्ट्राला शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिवस आहे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि एकच सांगेल भाई जयंत पाटील सर्व डावे पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विद्यार्थी युवकांना ते संधी देत आहेत. सर्वांना संघटित करून या भारतीय जनता पक्ष फॅसिस्ट सरकारच्या विरोधात येणाऱ्या काळात मोठं आंदोलन करू, शेतकरी कामगारांचे एकूण बळकट करून आम्ही लढा देण्याचा प्रयत्न करू. आजचा पुरस्कार हा आम्हाला प्रेरणा देणारा पुरस्कार आहे. याबद्दल पुन्हा आयोजकांचा आभार मानतो आणि सर्वांना जय भीम. लाल सलाम करत एकच सांगेल जिथं आहोत तिथं संघर्ष करूया. लाल मोठा सांगतो की आपण एकट्यासाठी काम करत नाही, जनतेच्या प्रश्नावर काम करतो आणि म्हणून लढणाऱ्याला साथ द्या, त्याला सन्मानाचा प्रयत्न करा, असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या, इतकीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. लाल सलाम. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी मी पुढील सत्कार मूर्ती माननीय